एका बाजूला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरनं संपूर्ण राजकारण ढवळून निघतं, तर दुसऱ्या बाजूला आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा खळबळजनक आरोप सोमनाथ सूर्यवंशींचा भाऊ प्रेमनाथने केलेला आहे। तसंच 15 दिवसांनंतरही तपासाला वेग नसल्याचं सूर्यवंशी कुटुंबियांनी म्हटलंय। परभणी दंगल प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अजूनही तपासाला वेग आलेला नाहीये। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीयेत। दरम्यान पोलिसांकडूनच 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिला गेल्याचा आरोप यावेळेस सूर्यवंशी कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे। आज प्रकाश आंबेडकरांची भेट या सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी हे सर्व आरोप बोलून दाखवलेत। वंचितचे सरपंच माझ्या गावचे युवराज जोगी ते आयडी साहेबांशी बोलत होते, तुम्ही हे असं घटना झाली आणि तुम्ही त्या लोकांना विचारलं, ते प्रश्न विचारत होते, त्यांचं चालू होतं। म्हणजे गव्हर्नमेंट माझ्या जवळ आले आणि कोणाचं नको ऐकू, वाटलं तर तुला आम्ही दोघे दोन्ही भावांना ग्राउंडसाठी प्रशिक्षण देऊ आणि 50-1 लाख ऐकलं नाही।